ॐ सहनाववतु सह नौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. अधिक मासाच्या पर्व काळावरती सुरू असलेलं हरिपाठाचं चिंतन आपण करत आहोत. पहिल्या अभंगामध्ये साधन अनुबंध चतुष्टय सांगून हरिनामाचं हरिपाठाचं महत्त्व ज्ञानोबराय सांगतात. दुसऱ्या अभंगामध्ये चारही वेदांनी प्रमाणित असणारं जीव ब्रह्म ऐक्य याचं चिंतन आपण करावं. ते चिंतनही हरिनामाने फलद्रूप होणार आहे ज्ञानोबराय सांगतात. आता आपण वळत आहोत तिसऱ्या अभंगाकडे. अत्यंत महत्वाचा आणि एक वेगळी दृष्टी प्रदान करणारा हा अभंग आहे. सुरुवातीला आपण ज्ञानोबरायांचं चिंतन करूया. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अभंगाचं गाणं करूया. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी वीण मन व्यर्थ जाय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथोनी चराचर हरीसी भजे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोनी पुण्य होय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठातील तिसऱ्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय आपल्याला सार आणि असार याचं चिंतन करण्यास प्रवृत्त करतात. सार आणि असार, चांगलं आणि वाईट, सत्य आणि असत्य याचं चिंतन मनुष्याला कायम जीवनामध्ये आवश्यक आहे. जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाक्षणाला चांगलं आणि वाईट अशा दोन निवडी आपल्या पुढे उभ्या असतात. त्यातील चांगलं आणि वाईट याची निवड करत असताना लागणाऱ्या शक्तीचं लागणारी जी शक्ती आहे ती आपल्याकडे असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्ञानोबा सांगतात ही सार आणि आसार हे समजून घेण्याची जी शक्ती आहे ती सुद्धा भगवत नामापासून उत्पन्न होणारी आहे. अतिशय सुंदर. सगळ्यात सुरुवातीला सार आसार, चांगलं वाईट कळालं पाहिजे. त्यानंतर दुसरी पायरी अशी आहे ज्या ठिकाणी मला जे आवडतं आणि माझ्यासाठी जे चांगलं आहे त्यातला फरक कळाला पाहिजे. सगळ्यात पहिला तर चांगलं वाईट, हे वाईट आहे हे नाहीच माझ्या जीवनात पाहिजे, हे चांगलं आहे याचाच माझ्या जीवनामध्ये स्वीकार पाहिजे. एक पायरी, पहिली पायरी. दुसरी पायरी, मला काही गोष्टी आवडतात ज्या चांगल्या आहेत, मला आवडतात, पण अशा काही गोष्टी आहेत ज्या मला आवडत नाहीत पण माझ्यासाठी चांगल्या आहेत. एक मला आवडणाऱ्या गोष्टी आणि एक माझ्यासाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी. उदाहरणार्थ, मला कारल्याची भाजी आवडत नाही. कारल्याची भाजी चांगली नाही का? शरीरासाठी अत्यंत चांगली, पण मला आवडत नाही. मला आवडतो पिझ्झा बर्गर. पिझ्झा बर्गर शरीरासाठी चांगला आहे का? नाही. जे चांगलं माझ्यासाठी नाही पण मला ते आवडतं एक, आणि जे मला आवडत नाही पण माझ्यासाठी चांगलं आहे, हा विवेक थोडंसं पुढच्या पायरीला. यालाच आपल्या वेदांमध्ये श्रेयस आणि प्रेयस, प्रेयस म्हणजे मला आवडतं ते आणि श्रेयस म्हणजे माझ्यासाठी जे चांगलं आहे ते. भजन, कीर्तन, प्रवचन, शास्त्रसेवा, श्रवण, मनन, निधिध्यासन मला नसेल आवडत पण सार ते आहे. इतर गोष्टी आता या ठिकाणी सांगण्यासारख्या नाहीयेत, पण जे मला आवडत नाही पण जे माझ्यासाठी चांगलं आहे याचाही विवेक दुसरी पायरी. आणि तिसरी पायरी सत्य आणि मिथ्या विवेक. सत्य असत्य सोपं आहे, पण सत्य आणि मिथ्या यामधील विवेक करता आला पाहिजे. शरीर मिथ्या, आत्मा सत्य. पण आता मला शरीरही सत्य वाटतं आणि त्यामध्ये वसणारा राहणारा आत्माही सत्य वाटतो. दोन्ही सत्य. मला जगतही सत्य वाटतं आणि परमात्माही सत्य वाटतो. हा शेवटचा विवेक, ज्या ठिकाणी जगत मिथ्या वाटतं आणि परमात्मा सत्य. मग ज्ञानोबा सार आणि असार याचा विवेक आपल्याला या अभंगामध्ये देतात. माऊली सुरुवात करतात, त्रिगुण असार. तीन असार म्हणजे ज्याच्यातून आउटपुट किंवा ज्याच्यातून प्राप्ती काहीही नाही त्याला म्हणतात असार. ज्याच्यामध्ये मजा नाही त्याला म्हणतात असार. माऊली सांगतात तीन गुण असार आहेत. असार म्हणजे ज्याच्यातून प्राप्तव्य असं काही नाही, ज्याच्यातून मिळणार काही नाहीये, ते आपण करू आयुष्यभर पण त्याच्यातून शेवटी हाताला काही लागणार नाही.
त्रिगुणाचा विचार करत असताना आपल्याला वळावं लागतं ज्ञानेश्वरी किंवा गीता. मग त्रिगुण आसार, आसार म्हणजे ज्याच्यातून प्राप्तव्य किंवा आउटकम, रिझल्ट, टेक अवे असं काही नाही. ती फक्त एक प्रोसेस, एक लूप आहे ज्याच्यामध्ये आपण अडकलं जातो. एखाद्या 60-70 वर्षाच्या माणसाला, प्रपंच पूर्ण नेटनेटका केलेल्या माणसाला विचारा, तुम्हाला आता काय वाटतं? तो जे सांगेल त्याला म्हणतात असार. मनुष्याला 60 ते 70 भगवंताची कृपा असेल तर त्या वयामध्ये कळून जातं की जेवढं मी आता 70 वर्षापर्यंत केलंय त्याचा काहीही उपयोग नाही. ज्या मुलांसाठी मी धडपड केली ते मुलं माझ्याकडे पाहत नाहीत. ज्या पत्नीसाठी मी संपूर्ण आयुष्य वेचलं तिचं आणि माझं जमत नाही, काही उपयोग नाही. त्रिगुण आसार हे 3 गुण कोणते आहेत? सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. 3च गुणांचा शास्त्र विचार का करतं याच्याविषयी आपण चिंतन करूया. या संपूर्ण जगामध्ये 3च गोष्टी आहेत किंवा माझ्या या शरीरामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी असा जर आपण विचार करायला गेलं तर पहिला जगाचा विचार करूया. जगामध्ये ज्ञान नावाची गोष्ट आहे. ज्ञान या जगामध्ये जर आपण विचार केला 3च गोष्टी, एक म्हणजे ज्ञान. कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूचं ज्ञान आहे. दुसरं रज. रज म्हणजे त्या वस्तूमध्ये काही क्रिया होतात, काही बदल होतात, मॉडिफिकेशन्स होतात. सत्व, नॉलेज, ज्ञान. रज त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रक्रिया किंवा त्याच्यामध्ये होणारे बदल. आणि तम म्हणजे जड पदार्थ. तम म्हणजे जड पदार्थ. उदाहरणार्थ हा मोबाईल. हा मोबाईलचं जे मटेरियल आहे ते तमोगुणाचा विकार, तमोगुणाचं मॉडिफिकेशन आहे. पंचमहाभूत एकत्र आले, तमोगुण, त्याच्यापासून हा मोबाईल बनला. रजोगुण, या मोबाईलमध्ये काही क्रिया होतात. हा मोबाईल मी फेकला, हा मोबाईल मी ठेवला, याच्यावरती काही क्रिया होतात. आणि हा मोबाईल आहे हे ज्ञान सुद्धा हा मोबाईलच करून देतो. म्हणजे या मोबाईलमुळेच हा मोबाईल आहे हे आपल्याला कळतं. तसं शरीर घ्या आपलं. या शरीरामध्ये हालचाली होतात रजोगुण. हे शरीर उत्पन्न झालेलं आहे तत्वांपासून तमोगुण. आणि या शरीरामध्ये ज्ञान ग्रहण करण्याची, ज्ञान उत्पन्न करण्याची शक्ती आहे सत्वगुण. मग संपूर्ण सृष्टीचा जर आपण विचार केला तर संपूर्ण सृष्टीमध्ये सत्व, रज, तमोगुण आहे. आणि माऊली सांगतात त्रिगुण असार. असार म्हणजे त्याच्यामध्ये तथ्य नाही, त्याच्यामध्ये शेवटी हाताला काही लागणार नाही. ते असार म्हणजे खरं नाहीये. असार म्हणजे भुरळ पाडणार आहे. असार म्हणजे बुद्धीला, विचारांना झाकणार आहे. त्रिगुण असार म्हणजे सत्व, रजतम म्हणजे प्रकृती, प्रकृती म्हणजे माया, त्या मायेपासून उत्पन्न झालेलं हे संपूर्ण जगत असारे माऊली म्हणतात. शेवटी हाताला काही लागणार नाही. ज्ञानोबराय सांगतात 15व्या अध्यायामध्ये, यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता. हे संपूर्ण जगत असं आहे की ह्याला काही फळ नाही, आउटकम नाही. आणि ह्याला फुलना तुरंबिता, काहीच शिल्लक राहत नाही. मनुष्य सगळं झाल्यानंतर एम्प्टी, उदासीन, मोकळा, डिप्रेस्ड राहतो. कितीही पैसे असू द्या, कितीही घर असू द्या, काहीही त्याच्याकडे असू द्या, एक क्षण असा येतो सर्व असताना सुद्धा तो डिप्रेस्ड, तणावामध्ये जगत असतो. आणि आत्ताच्या काळामध्ये तणावग्रस्त असा पुरुष नाही, इवन सगळेजण जे सांगतायत ते, जे ऐकतायत ते, ज्यांनी लिहिलेत पुस्तकं, ते ग्रंथ लिहिणारे तेवढे वाचले का, तर त्यावेळी काळ वेगळा होता आणि त्यांचं ज्ञान आपल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होतं. ज्ञानोबरायांच्या वेळी तेवढं ज्ञान, मजबूत निष्ठा असण्याची गरज नव्हती, कारण की तेवढे बंधन, तेवढे जगत पुढे गेलेलं नव्हतं. लाईफ स्लो होती, आयुष्य हळूहळू चालत होतं. लोक पैशाच्या मागे पळत नव्हती, समाधानी होती नॅचरली.
स्वाभाविक. आता स्वाभाविकता लोक स्थिर नाहीत. क्रोधी, अहंकारी, पैशाच्या मागे धावणारे. या जगामध्ये आपल्याला या ज्ञानाची, ध्यानाची गरज जास्त, पण ते मात्र झालंय उलट. संतांना कमी चिंतन करण्याची गरज होती. डिस्ट्रॅक्शन्स, अडचणी, समस्या कमी होत्या. तुम्हा आम्हाला अडचणीच अडचणी, आपल्याला जास्त चिंतन करण्याची आवश्यकता आहे, पण वेळ नाही. मग हे त्रिगुण जे आहे, तीन गुण, जसं एखादी रश्शी असते, ती रश्शी काय होते, तीन गोष्टी मिळून अशी एकत्र बनते, थिक होते, आणि तिला तोडणं जाड होते, तिला तोडणं अवघड जातं. तसं हे तीन गुण एकत्र असतात. हे तीन गुण, या तीन गुणांना उल्लंघून जाणं, तीन गुणांच्या बाहेर येणं, घर दार बायका पोरं या शरीर याच्या बाहेर यायलाच माणसाचं आयुष्य जातं. कारण की हे तीन गुणांनी विणलेलं आहे, आणि ते खूप स्ट्रॉंग आणि थिक आहे, खूप मजबूत आहे ते, आणि ते खूप जाड आहे, सहजासहजी तोडता येत नाही. एक रश्शी आपण सहज तोडून टाकू, दोन थोडा त्रास होईल, तीन तुटणारच नाही. असं हे तीन गुणांनी बनलेलं प्रकृती असणारी जी साम्य अवस्था आहे, त्या साम्य अवस्थेला, त्या प्रकृतीला, त्या मायेला काय समजा, असार समजा. असार समजा म्हणजे त्याच्यामध्ये गुंतू नका हे सांगायचं. असार 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 म्हणजे हे वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे असं नाही, त्याच्यामध्येच राहून सगळं करायचंय. आता तुम्ही प्रवचन ऐकताय, कान आहेत म्हणून, म्हणजे त्रिगुण आहे म्हणून मी बोलतोय, कारण की तीन गुण आहेत म्हणून. पण यामध्ये अडकायचं नाही, असा असार शब्दाचा अर्थ आहे. त्रिगुण असार, त्यात अडकू नका, ते असार आहे, त्याचा एंड रिझल्ट काय नाही. मग कशात अडकायचंय, काय सार आहे, काय हाताला लागणार आहे, काय आनंद देणार आहे. निर्गुण हे सार. निर्गुण हे सार. निर्गुण ज्या ठिकाणी कोणताही सत्वही गुण नाही, रजोगुण, तमोगुण तिन्ही नाही, म्हणजे ज्ञान, म्हणजे विषयजन्य ज्ञान किंवा इंद्रियजन्य ज्ञान, रजोगुण क्रिया, आणि तमोगुण पदार्थ, हे तिन्ही ज्याच्या ठिकाणी नाही ते निर्गुण, त्याला म्हणायचं सार. त्याचं चिंतन केलं तर आनंद आहे, असाराचं चिंतन केलं तर दुःख आहे. मग सत्व रज तमो तम हे गुण ज्याच्या ठिकाणी नाही ते सार. असं माझं आत्मस्वरूप, असा परमात्मा जो या जगाच्या पलीकडे, तीन गुणांच्या पलीकडे आहे, हे तीन गुण ज्याच्यामध्ये राहतात, असा निर्गुण परमात्मा, ते सार आहे. त्याचं चिंतन करावं. आणि हा सारासार विचार, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, मिथ्या काय, श्रेय काय, प्रेय काय, हा जो विचार आहे, हा विचार कशातून येणार आहे. ज्ञानोबा सांगतात, सारासार विचार हरिपाठ. हरिपाठ, हरीचं नाव किंवा या साऱ्या अभंगांची उजळणी, त्यांना समजून घेणं, समजून त्यांचा उच्चार करणं, रोज न चुकता नित्यनेमाने, हा विचार सार आणि असाराला जन्म देणार आहे. सारासार विचार हरिपाठ एक, किंवा हरिपाठ भगवंताचं नाव, म्हणजेच सार आणि असार आहे. सार असार, सारासार म्हणजे खरं तर सारच. काय कमी जास्त करा म्हणजे कमीच करा, तसं सारासार विचार, सार आणि असार म्हणजे सार विचार काय असेल तर भगवंताचं नाव, सार विचार काय असेल तर हे 27 अभंग, यांचं चिंतन आपण करावं. नामाने सगळं काही शक्य आहे. नामाने श्रवण, मनन, निधिध्यासन सगळीकडे आपलं मन जाऊ शकतं. नाम असं एक रामबाण, असा एक रामबाण उपाय आहे की ज्याने सगळं काय होऊ शकतं. गावाकडचे डॉक्टर असतात, ते त्यांच्याकडे एकच गोळी किंवा एकच इंजेक्शन असतं. तुम्ही कोणताही आजार घेऊन जावा, त्याच्यावरती तोच उपाय ते सांगतात. तसं आपल्याला सार आसाराची जर जाणीव करून घ्यायची असेल तर त्याला हे उपाय मात्र फक्त हरीचं नाम आहे. एवढं हरीच्या नामाचं महत्व आहे. पहिलं आपण पाहिलं सार, एसेन्स. असार नॉनसेन्स म्हणू शकत नाही, पण नॉट एसेन्स, नो एसेन्स. तर पुढचे जे ज्ञानोबराय शब्द या ठिकाणी घेतात, थोडेसे बुद्धीची तपासणी करणारे आहेत. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय.
सगुण. आता याचे आपण तीन अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया जेवढं मला आठवेल. सगुण, निर्गुण, अं, सगुण, निर्गुण, गुणाचे अगुण. एक मिनिट. हम्म, हा, बघा. अ, अतिशय सुंदर चिंतन आहे हे. हम्म, बघा. एक विचार असा आहे की सगुण, अरे देवा, हं. सगुण म्हणजे गुण ज्याच्याकडे आहे असा तो. म्हणजे गुण आहे असा तो, म्हणजे अ, आपण म्हणूया सगुण परमात्मा. समजा असं घेऊ, अ, गुण ज्याच्याकडे आहेत. हं. गुण थोडासा अवघड विषय असल्यामुळे मलाही थोडस सांगताना समजलेलं आहे, फक्त सांगताना ते लक्षात घ्यावं लागेल. सगुण म्हणजे गुणांनी युक्त असणारा, आणि निर्गुण म्हणजे गुण नसलेला. बघा, गुण नसलेला म्हणजे सांगायचं काय आहे. गु आपण या ठिकाणी ज्या परमात्म्याचा बोध करतोय, तो परमात्मा जो आहे तो सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडचा आहे. थोडस समजायला कठीण जातं. उदाहरण देतो. टोपी असलेला, जे डोक्यात आलं ते देतो. असलेला, त्याला आपण सगुण म्हणूया. म्हणजे आपण काहीतरी सांगतो की हे त्याच्याकडे आहे, तो सगुण. आणि टोपी नसलेला, टोपी नसलेला, टोपी नाही तो पुरुष. एक टोपी असलेला, आपण त्याचा उल्लेख केला. एक टोपी नसलेला म्हणजे आपण एखाद्या पुरुषाची ओळख कशामुळे करून देतोय? गुणामुळे करून देतोय, किंवा टोपीमुळे करून देतोय, किंवा टोपी नाही म्हणून करून देतोय. म्हणजे आपण एखाद्या वस्तूची, व्यक्तीची ओळख कशाच्या तरी सापेक्ष करून देतोय. टोपी आहे तो हा पुरुष, टोपी नाही तो हा पुरुष. म्हणजे टोपीच्या सापेक्ष आपण कल्पना करत आहोत. तसं गुण आहेत तो सगुण, निर्गुण आहे तो निर्गुण. गुण आहेत तो सगुण, ज्याच्याकडे गुण नाहीत तो निर्गुण. म्हणजे सगुण आणि निर्गुण याचा सुद्धा उल्लेख आपण गुणांच्या सापेक्ष करतोय. माऊली म्हणतात जो परमात्मा आहे, जो हरी आहे, तो सगुण आणि निर्गुण याच्या निरपेक्ष आहे. परत नाही सांगू शकत, निरपेक्ष आहे. म्हणजे गुण नाही म्हणून तो परमात्मा आहे असं नाही, त्याच्या ठिकाणी गुणच शक्य नाहीयेत. आता कळेल बघा. गुण नाही म्हणून तो परमात्मा नाही, ज्याच्या ठिकाणी गुणच शक्य नाही तो परमात्मा आहे. एक म्हणजे गुणांच्या सापेक्ष मानणारा परमात्मा नाही, गुण निरपेक्ष, गुणाचा विचारच ज्या ठिकाणी होत नाही तो परमात्मा. आता ही भाषा आहे शास्त्राची. बघा, डॉक्टर महाराजांचं एक वाक्य आहे, परमात्मा शब्दाने जाणला जाऊ शकत नाही, पण जाणल्या गेला तर शब्दांनीच जाणला जाऊ शकतो. तसं हे जे शब्दांचे खेळ आहेत, हे तुम्हाला क्लिक झालं, क्लिक झालं, नाही झालं, पुन्हा ऐका. म्हणजे गुण आणि निर्गुण याच्या पलीकडे असणारा तो परमात्मा आहे. एक भाव झाला
दुसरं सांगतात सगुण निर्गुण. दुसरा भाव हा आहे की सगुण असणारा जे जगत आहे ते खरं तर आता दिसत असताना सुद्धा निर्गुण असणारा परमात्मा आहे. म्हणजे जगत जे कार्य ते कारणच आहे. सगुण निर्गुण. पुढे तोच भाव सांगतात गुणाचे अगुण. जे तीन गुण आहेत ते खरं पाहता, म्हणजे तीन गुण म्हणजे प्रकृती, प्रकृती किंवा माया. माया ही खरं पाहता काय आहे? ब्रह्मच आहे. सगुण खरं तर निर्गुण, गुणाचे अगुण, गुण खरं तर अगुण आहेत. संपूर्ण दिसणारी सृष्टी प्रकृती पुरुष आहे, जगत परमात्मा आहे असा. म्हणून काय कर, हरी जो परमात्मा सगुण निर्गुणाच्या पलीकडे आहे, जो खरं तर निर्गुण आहे, सगळ्यांचं कारण आहे, त्याचं चिंतन कर. त्याच्याशिवाय मन व्यर्थ जाय. हरिविण मन व्यर्थ जाय. तिसरा भाव सांगूया आता आणि पुढे जाऊया. तिसरा भाव असा आहे की आता शब्दांची थोडीशी आपल्याला फेर करावं लागेल. सगुण गुणाचे. गुणाचे सगुण म्हणजे जे तीन गुण आहेत त्या तीन गुणांपासून विश्व. सगुण गुणाचे विश्व तीन गुणांपासून आणि निर्गुण अगुण. गुण नसणारा परमात्मा, मायेच्या पलीकडे असणारा तो निर्गुण असा अर्थ घ्या. सगुण गुणाचे गुण असणारा, गुण असणार जगत एक, निर्गुण अगुण, गुण नसलेला, अगुण म्हणजे गुण नसलेला निर्गुण परमात्मा असे अर्थ घ्या. सांगायचं काय आहे, सगुण निर्गुण बाजूला राहू द्या. सगुण निर्गुणाच्याही पलीकडे असणारा जो गुण नाही म्हणून परमात्मा आहे असं नाही, गुणच ज्याच्या ठिकाणी शक्य नाही असं जे स्वरूप, आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करा. ते आत्मस्वरूप म्हणजे हरी आहे. त्या आत्मस्वरूपाला सोडून कशाचंही चिंतन केलं, आसाराचं चिंतन केलं, गुणाचं चिंतन केलं, सगुणाचं चिंतन केलं तर मन व्यर्थ जाय. मन काय होईल? व्यर्थ जाईल. भगवान सांगतात मन व्यर्थ जाईल म्हणजे मनाला फक्त त्रासच होईल. मन आनंद स्वरूपाशी जुडलं, निर्गुणाच्या पलीकडे असणारं जे खरं स्वरूप आहे, ज्या ठिकाणी गुणही शक्य नाही, अशा परमात्म्याशी जर जुडलं किंवा जोडल्या गेलं तर आनंद आहे. आणि हे जर मन सगुणामध्ये, सत्वरजतम गुणामध्ये जर फिरत राहिलं तर दुःख आहे. मन व्यर्थ जाय. मनाची अशी एक अनन्यसाधारण शक्ती आहे की मनाला एखाद्या ठिकाणी सुख दिसलं की ते मन त्या सुखाकडे धावत राहतं. समजा आपण पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला आणि त्या पिझ्झा खाण्यामध्ये आपल्याला आनंद आला तर काय होतं? मन सारखं त्याच्याकडे धावत राहतं, पिझ्झ्याकडे. म्हणजे पिझ्झ्यामध्ये सुख आहे हे माहित नव्हतं, पण एकदा खाल्ल्यामुळे धावत राहिलं, त्याच्याकडे गेलं. तसं आपण जर निर्गुणामध्ये जर आपल्याला सुखाची, क्षणिक सुखाची चटक लागली तर ते मन व्यर्थ जाय. सारखं सगुण सुखाकडे जाईल, या त्रिगुणात्मक असणाऱ्या सुखांकडे जाईल. कधी त्या मनाला खरा, सत्य, वास्तविक, अमर्याद आनंद कधी मिळणार नाही. म्हणून माऊली म्हणतात व्यर्थ जाय. मनाची शक्ती अशी की एकदा एक गोष्ट दिसली, आवडली की तिथंच ते जातं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की अनुभव सुख कौतुके दावीत जाय. या मनाचे एक निके, जे देखील या गोडीच्या ठाई सोके. फक्त त्याला तुम्ही कुठे नेताय? सगुणाकडे म्हणजे सगुण असणाऱ्या विश्वाकडे नेता का निर्गुण असणाऱ्या निर्गुणाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्माकडे नेता, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी सगुण शब्दाचा अर्थ सगुण परमात्मा नाही. ठीक आहे.
सगुण म्हणजे गुणांनी युक्त असणारं विश्व. तुम्ही याला जड पदार्थांकडे नेता, की तुम्ही याला जडाचाही आधार अधिकरण असणाऱ्या परमात्म्याकडे नेता, हे तुमच्यावरती आहे. परमात्म्याकडे नेलं सार्थ जाय, आणि हरिविण म्हण व्यर्थ जाय. हरीशिवाय ते व्यर्थ आहे. मग आता ज्ञानोबा आहे जे निर्गुणाच्याही पलीकडे ज्या ठिकाणी गुणच शक्य नाही, त्याचं पुन्हा एकदा थोडंसं स्पष्टीकरण करतात. अव्यक्त निराकार. अव्यक्त, अव्यक्त म्हणजे अ, जो इंद्रियांच्या पलीकडे आहे. इंद्रियांचा इंद्रियांचा विषय होत नाही, त्याला म्हणतात अव्यक्त. जो आपल्याला इंद्रियांनी दिसत नाही. इंद्रिय म्हणजे मन सुद्धा आलं. मन, या मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, त्याला म्हणतात अव्यक्त. म्हणजे मूळ स्वरूपच, त्याच्याशिवाय शब्द नाही. आता जे कधीही डोळ्यांना दिसत नाही असं म्हणू शकता. अव्यक्त. व्यक्त म्हणजे आता हा मोबाईल व्यक्त आहे. अव्यक्त आहे पण दिसत नाही. दृष्टीच्या, इंद्रियांच्या पलीकडे असणारा जे तत्व आहे ते कसं आहे? निराकार. आता सगळ्यात मोठा काही संप्रदायांचा, काही मिशनचा घोळ काय असेल, तर ते म्हणतात की परमात्मा निराकार आहे आणि आम्ही त्याला पाहिलेलं आहे. आता तुमच्या आमच्या सगळ्या इंद्रियांना आकारवान वस्तूच दिसतात, त्याचंच ग्रहण होतं. आणि जर परमात्मा निराकार असेल तर तो डोळ्यांचा विषय नाही. परमात्मा त्याला पाहता येतं, पण आपल्या चांबड्याच्या कातड्यांच्या डोळ्यांनी नाही. हा सगळ्यात मोठा घोळ झालेला आहे. अव्यक्त निराकार परमात्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांचा विषय होत नाही. मग जर संत म्हणत असतील आम्ही देवाला पाहिलं, तर त्यांचं पाहणं हा कॉन्सेप्ट, पाहणं हे वेगळं आहे. तुम्ही आम्ही जसं या मोबाईलला पाहतो तसं तुम्ही देवाला पाहत असाल तर ते चुकीचं आहे. तुम्ही दुसरंच काहीतरी पाहत आहात. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, उमजून घेतलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात की अव्यक्त जो परमात्मा आहे, जो इंद्रियांच्या पलीकडे आहे, असा डोळ्याने दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, ज्याचा वास येत नाही, ज्याला अ, अ, गोडी नाही, ज्याला स्पर्श नाही, असा जो अव्यक्त निराकार, त्या परमात्म्याला आकार नाही. आकार म्हटलं की आकार तो नष्ट होत असतो. यदृष्टम, आकार दिसतो, यदृष्टम तत् तन्नष्टम. जे इंद्रियांना गोचर होतं ते नष्ट होणार असतं. आकार जेवढे आहेत ते इंद्रियांना दिसतात, ते सगळे मायेचं कार्य आहे, त्रिगुणात्मक आहे. त्या आकाराच्या पलीकडे असणारा निराकार, जो डोळ्यांनी, चांबड्याच्या कातड्याच्या डोळ्यांनी दिसत नाही. देव हा पाहण्याचा विषय नाही, देव हा समजून घेऊन जाणण्याचा विषय आहे. देव हा बाहेर नाही, आत बाहेर आहे असंही म्हणायचं नाही. त्या ठिकाणी आत बाहेर त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही खरं तर. पण जर बोलायचं झालं तर ते माझं स्वरूप आहे, हेच अंतिम. त्याला आम्ही पाहतो डोळे वर, तसला विषय नाहीये हा. मग असं जे अव्यक्त तत्व आहे, ज्याला निराकार असं म्हणतात ज्ञानोबा आहे, निराकाराचं स्पष्टीकरण करतात, ज्याला आकार नाही असा तो. मग अशा या अव्यक्त तत्वापासून काय होतं, तर ज्ञानोबा सांगतात अव्यक्त तत्वापासून व्यक्त असणारं हे जगत येतं, जेथोनी चराचर. काय होतं, आता आपल्या डोळ्यांना हे जगत दिसतंय आणि परमात्मा सुद्धा आहे. मग परमात्मा, जगतच परमात्मा आहे किंवा परमात्माच जगत झालेला आहे, हे सांगण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात जेथुनी चराचर. चर म्हणजे चेतनयुक्त प्राणी, तुम्ही आम्ही, प्राणी, पक्षी, पशु हे. आणि अचर म्हणजे जे हलत नाहीत, म्हणजे हलणारे आणि न हलणारे, हे सगळे सांगायचं झालं तर अव्यक्त निराकारापासून उत्पन्न झालेले.
ते व्यक्त होतात, पुन्हा अव्यक्त होतात, पुन्हा व्यक्त होतात, पुन्हा अव्यक्त होतात. अव्यक्तानि भूतानी व्यक्तमध्यानि भारत, दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. सृष्टी जी प्रकृतीचं चक्र चालू आहे, व्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त असं चक्र चालू आहे. पण हे सगळं अव्यक्तापासून आलेलं आहे. तो अव्यक्त म्हणजे परमात्मा आहे, तो हरी आहे. त्याचं चिंतन कर. या व्यक्त असणाऱ्या पसाऱ्यामध्ये फसू नकोस. या व्यक्ताच्या बुडाशी आधाराशी असणारं जे अव्यक्त तत्व, त्याचं चिंतन कर. कोण म्हणेल दिसतंय त्याचं चिंतन करायचं नाही आणि जे नाही दिसत त्याचं चिंतन करायचं, असं जर कोण म्हणत असेल तर त्याला उत्तर असं आहे, जे दिसतंय ते खोटंय, फसवणार आहे, आणि जे दिसत नाहीये ते तुझं खरं स्वरूप आहे, आनंद देणार आहे. म्हणून दिसतंय त्याच्यामध्ये अडकू नको, जे सत्य आहे त्याचं चिंतन कर. या ठिकाणी कार्य कारण आहे हे सांगतात. दिसणारं मडकं हे मडकं नसून मृत्तिका माती आहे हे सांगतात. जेणेकरून मडक्याच्या नावाला आणि रूपाला भेदून आपण मातीचं दर्शन करू, तसं हे संपूर्ण पंचमहाभूत याच्यातील नाम रूपाला सोडून सच्चित आनंदाचं दर्शन करू किंवा त्याचं चिंतन करू, हा ज्ञानोबरायांचा प्रयास आहे. हरिसी भजे, हरीची भक्ती कर, हरीचं चिंतन कर, हरीचं नाव घे. ज्याच्यापासून हे चर आणि अचर निर्माण झालेले आहेत, खरं तर निर्माण झालेले नाहीत, पण तुम्हाला दिसतायत म्हणून आम्ही सांगताना म्हणतोय परमात्म्यापासून झालेले आहेत. खरं तर माया नावाची वस्तूच नाही. मग मला हे सगळं दिसतं का? तो मायेचा खेळ आहे, तो मायावी असणाऱ्या परमात्म्याचा खेळ आहे, किंवा मीच अनंत रूपाने नटलेलो आहे, ती मायेची अचिंत्य रचनात्मक शक्ती आहे. असं म्हणून आपण मायेच्याही पलीकडे असणारा, व्यक्ताच्या बुडाशी असणारा अव्यक्त परमात्मा, त्याचं चिंतन कर. मग ज्ञानोबर आहे, तुम्ही अव्यक्त, निर्गुण, निर्गुण, अगुण एवढा सगळा विचार करतात, तुमच्या मनात काय आहे? कारण की निर्गुण, अव्यक्त यांच्याविषयी चिंतन करणं शक्य नाही. यांच्याविषयी चिंतन करत असताना किंवा ब्रह्माचं चिंतन करत असताना निषेध रूपाने चिंतन करावं लागतं. हे नाही, हे नाही, हे नाही असं चिंतन करावं लागतं. आणि जे निषेधावधी भूत आहे ते ब्रह्म आहे असं करावं लागतं. मग तुम्ही चिंतन करत असताना काय म्हणता, काय करता, तुमच्या मनात काय ज्ञानोबर आहे? ते म्हणतात की आम्ही विचार करत असताना आमची जगाची आणि ब्रह्माची स्वतःविषयीची संकल्पना शुद्ध आहे, स्पष्ट आहे, निर्गुण, अव्यक्त. पण आम्ही जीवन जगत असताना ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या स्मरणामध्ये, माझ्या विचारामध्ये राम आणि कृष्ण आहे. म्हणजे सगुण निर्गुण याचा भेद मिटवून जीवन जगत असताना सगुणाचा आधार घेत सगुण निर्गुणच आहे याची जाणीव मनामध्ये कायम ठेवून भजन, भक्ती, कीर्तन, प्रवचन हे करत जीवनाचा प्रवास मी करतो. आणि ही अवस्था जी मला प्राप्त झाली, अव्यक्ताचं ज्ञान झालंय, निराकाराचं जे ज्ञान झालंय, निर्गुणाचं जे ज्ञान झालंय, याला कारण रामकृष्ण म्हणी. आधी भक्ती केली म्हणून ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालं म्हणून ज्ञानात्मक भक्ती मी करतो. ज्याच्यामुळे ज्ञान प्राप्त झालं ते माझ्या अंतःकरणात आहे. निर्गुण आणि सगुण याच्यामध्ये भेद नाही. सगुण पाहत असताना पण निर्गुणाचीच मती माझ्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये आहे. आणि मी सतत परमात्म्याचं नाव घेतो. आणि हे नाव घेतल्यामुळे अनंत जन्मोनी पुण्य होईल. अनंत जन्मामध्ये जेवढं पुण्य होईल तेवढं पुण्य रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे म्हणण्यामध्ये होतं. पुण्याची जर तुम्हाला हाव असेल तर तुम्ही भगवंताचं स्मरण करा.
अनंत जन्मातलं पुण्य फक्त भगवंताचं नाम वैखरी वाणीने उच्चारल्यानंतर होतं. जीवन जगत असताना सिद्धांत जगत मिथ्या आहे, शरीर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड समाविष्ट आहे हे ठेवा. पण जीवनाचा प्रवास करत असताना सगुणाचाही आधार घ्या. सगुण हे निर्गुण रूप आहे, हे अव्यक्त स्वरूप आहे. सगुण निर्गुण याच्यामध्ये फरक नाही. वारकरी संप्रदाय सगुण निर्गुण दोघांना वेगळं मानत नाही. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. विचार केला निर्गुण, डोळ्याला दिसतोय सगुण. खरं तर सगुण निर्गुण एक गोविंदू रे, एकच गोविंद आहे. त्याचं सतत चिंतन करत जावं. ज्ञानोबा आपल्याला सांगतात त्याने काय होणार आहे, अनंत जन्माचं पुण्य एकदा होणार आहे. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करावं, नामाचं चिंतन करावं. तो सार असार विवेक आपल्याला देणार आहे, अव्यक्ताची ओळख करून देणार आहे. आणि ज्या नामाने अव्यक्ताची ओळख केली त्या नामाला सतत हृदयामध्ये स्मरण करावं आणि पुण्य जमा करत करत जीवनातील सुख वाढवावं. ते सुख तुमच्या आमच्या जीवनामध्ये या अधिक मासाच्या पर्वावरती यावं एवढी प्रार्थना करतो. ओम शांती 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 ही.